खरं सांगायचं ना, बागकामाला वेळच कमी पडतो, वेळच पुरत नाही, असं खरंच आहे. कारण जेव्हा आपण बागकामाला येतो ना, तेव्हा माझं तर वर गच्चीवर आहे ना, खाली कोणी ना कोणी आवाज देते. आता मुलगी म्हणे, "आई 10 मिनिटात ये." तिचा क्लास होता, पण मला कळतच नाही टाईम आणि माझे 10 मिनिटाच्या ऐवजी अर्धा तास कसा होते हेही कळत नाही. शेवटी ती परत आवाज देते. असा आहे बागकामाचा. हा कमळ आहे ना, मी दाखवली छोटीशी कडी, हा खरंच खूप छान आहे माझ्याकडे जो आहे ना तो, कारण काही दिवसापूर्वी लावला होता आणि लगेच कढीसुद्धा आली. आणि बघा आता लिंबू आहे ना, मी शोधत होती एकच लिंबू कसं काय मिळालं, कारण इथे 2 लिंबू होते मोठे झालेले, बाकी ते छोटे छोटे भरपूर आहे. आणि यावर्षी हा पहिला रिझल्ट आहे इतका छान माझा लिंबूच्या झाडाचा. आणि मी त्यानं एक तोडला आता, कारण ते झाडावर इतके छान दिसतात. आणि वाटरले बघा, आज कमळाला आहे ना, याच्यासाठी प्रत्येक एवढं आले ना बागेमध्ये लक्ष द्यावं लागते. एक अळी दिसली आणि तुमचे पण पानं कमी होत असेल किंवा खाल्ल्यासारखे दिसत असेल, नक्की मागच्या साईडनं बघा. कारण यावर्षी आहे ना पाऊस खूप जास्त आहे, म्हणजे कधी पण येऊन राहिला तो, त्याच्यामुळे आहे ना रोग लागण्याचं प्रमाण वाढत आहे. आणि वॉटर लिली कमळावर अशी विशेष काळजी नाही घ्यावं लागत, पण अशी थोडी देखरेख केली ना बऱ्याच गोष्टी चांगल्या होऊ शकतात त्याच्यामुळं. आणि बघा आता मी जेव्हा येते ना तेव्हा अशी एक नजर टाकते. आज जर नजर नसते टाकली तर उद्यापर्यंत या अळीनं भरपूर असं खाऊन टाकलं असतं. आणि आता शेवाळं पण खूप तयार झालेली आहे. एका याच्यात हात घातला ना, ती इतकी शेवाळ निघाली, तर मग असं वाटत होतं की पूर्णच वाटरलेली साफ करावं. पण काय, अजून मुलांचं घराचं काही ना काही चालू असतेच, त्याच्यामुळं बागकामाला वेळ कमी पडतं खरंच. असं वाटतं की बागकामच करत राहावं, पण बाकीच्या गोष्टी पण गरजेच्या असतात. आणि तुमचंही असं सुरू आहे का, नक्की सांगा. आणि माझा असा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल ना, चॅनल लाईक सबस्क्राईब कमेंट करा. तुम्ही मोठे व्हिडिओसुद्धा पूर्ण बघा, कारण खूप मेहनत लागत असते सगळ्या गोष्टीला. आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद. आणि पुढचा व्हिडिओ लवकर येईल.